सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वर आहोत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग म्हणून हा महामार्ग प्रसिद्ध आहे आणि जवळपास या महामार्गाचं काम हडपसर पासून निरेपर्यंत पूर्णत्वाच्या दिशेने चाललेलं आहे आणि कुठेतरी एक महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने वारकऱ्यांना कुठेतरी एक सुखकर प्रवास व्हावा, तसेच इतर जे काही जेजुरी देवस्थान आहे, मोरगाव देवस्थान आहे, इथं नारायणपूर आहे, संत सोपान काकांचं मंदिर आहे, अशा या पुण्यभूमीमधनं हा महामार्ग जात असताना या ठिकाणी आज तक्रारवाडी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्या पाठीमागचं बी कारण मोठं आहे की कारण या महामार्गावरील जो महत्वाचा भाग आहे तो टोल नाका आहे। त्या टोल नाक्याचं नाव या ठिकाणी असं दिसतंय की टोल प्लाझा बेलसर। तर टोल प्लाझा बेलसर जे आहे त्या ठिकाणी स्टिकर लावून नाव चिटकवण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी ही गडबड, कारण या तक्रारवाडी गावाचे ग्रामस्थ जर पुण्यावरनं यायचं म्हटलं तर त्यांना बेलसर टोल नाका म्हणून तिकीट फाडावे लागेल आणि या ठिकाणी उतरावं लागेल। याचंच दुसरं कारण काय होऊ शकतं की या ठिकाणी त्या तक्रारवाडी गावाचं कुठेतरी एक या नकाशावरनं या स्टॉपवरनं नाव गायब होण्याचा धोका निर्माण झालेला आहे। आपल्या बरोबर आहेत या गावचे ग्रामस्थ ॲडव्होकेट बाबुराव पिलाने। सर, काय मग सांगाल तुम्ही या ठिकाणी जे पद्धतीने हे तुम्ही गावच्या वतीने प्रोसिडिंग केलं, वर पत्र व्यवहार केले, तरी बी या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट येतोय, काय वाटतं तुम्हाला? आपण पाहिलं असेल की आता हा जो टोल नाका होतोय हा महामार्गावरचा टोल नाका होत असताना त्याच्या लगतच तक्रारवाडी फाटा आहे। आमच्या गावाचं प्रवेश जे ठिकाण आहे ते या टोल नाक्याला खेटून आहे आणि यापूर्वी आतापर्यंत जो काही पत्र व्यवहार झालेला आहे तो तक्रारवाडी टोल नाका या नावानेच झालेला आहे। असं असताना किंबहुना त्या पाटीवरती टोल नाक्याच्या वरती त्या ठिकाणी तक्रारवाडीचं टोल नाका म्हणूनच नाव लावलेलं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीच्या समोर करून काही मंडळींनी तो बेलसर टोल नाका असं नाव केलेलं आहे। आपण पाहिलं असेल की तक्रारवाडी फाट्याच्या लगतची जी काही जमीन आहे या टोल नाक्याच्या आजूबाजूची ती तक्रारवाडी ग्रामस्थांचीच आहे आणि या टोल नाक्याची ओळख महाराष्ट्राला, तालुक्याला, जिल्ह्याला तक्रारवाडी टोल नाका आहे, तक्रारवाडीचा फाट्याचा टोल नाका म्हणूनच झालेली आहे। असं असताना ह्याने जो काही लोकांनी थोडंसं राजकीय सूडबुद्धीने असेल किंवा व्यक्तिगत त्या ठिकाणी प्रतिष्ठेचा विषय बनवून हा बेलसर टोल नाका विषय केलेला आहे त्यांनी। खरं तर आपण पाहिलं असेल की या बेलसर टोल नाक्यावरचे पाटी लिहिले, तिथं तक्रारवाडी लिहिलं होतं, त्यांनी बेलसर केलेलं आहे। आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांचा ठराव घेऊन 24/4/25 हा पत्र व्यवहार केलेला आहे संबंधित खात्याशी की हा जे टोल नाका होणार आहे या टोल नाक्याला तक्रारवाडी असं नाव द्यावं। आमच्या गावचे सरपंच असतील, ग्रामपंचायतीचे कार्यकारिणी असेल, सर्व ग्रामस्थांनी मिळून। आणि आपण पाहिलं असेल की फाट्याच्या शेजारी असल्यामुळे हा टोल नाका तक्रारवाडीच नाव दिलं गेलं पाहिजे त्याला। बेलसर फाट्यावरती इथून पाहिलं तर 1-2 किलोमीटरवरती बेलसर गावचा फाटा आहे आणि 2 किलोमीटर अलीकडे जर बेलसर टोल नाका नाव दिलं गेलं त्याला तर तक्रारवाडीला जाणाऱ्या गावांची किंवा आमच्या फाट्याचे जो स्टॉप आहे त्याची ओळखच बुजणार आहे हा बेलसर टोल नाका नाव लिहिलं गेलं तर। आमच्याकडे येणाऱ्या लोकांना किंवा ग्रामस्थांना जो काही ओळख आहे या तक्रारवाडी फाटा म्हणून तिचं टोल नाका ओळख दिली तर निश्चितच स्थानिक लोकांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण होणार आहे। आणि म्हणून खरं तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, संबंधित खात्याचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हा निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत आणि आम्ही ही जी माहिती ही तक्रारी टोल नाका द्यावी याबद्दल आमचे विद्यमान आमदार साहेब आहेत विजय बापू शिवतारे यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे। बापूंनी हे पत्र व्यवहार केलेला आहे, बापूंनी त्या अशा पद्धतीचा आम्हाला शब्द दिलेला आहे, परंतु कुठेतरी शासनाने आपल्या मार्फत आमच्या शब्दाची, आमच्या भावनेची दखल घ्यावी आणि त्या माध्यमातून आपल्या मार्फत आम्ही शासनापर्यंत पोहोचण्यासाठी खरं तर आजचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आम्ही
संबंधित खात्याला किंवा प्रशासनाला एक विनंती करू इच्छितो की हे या परिसराची ओळख ही बेलसर म्हणून नाही तर तक्रारवाडी म्हणून ही ओळख आहे आणि तक्रारवाडीचा फाटा लगतच असल्यामुळे या टोल नाक्याला तक्रारवाडी टोल नाका असं नाव देण्यात यावं आणि जी काही चूक केलेली आहे ती दुरुस्त करण्यात यावी, कारण हा परिसर तक्रारवाडीचा परिसर म्हणून त्याची ओळख आहे आणि या परिसराच्या आजूबाजूच्या संपादित जमिनी जरी बेलसर गावामध्ये असतात तरी त्याचे मालक भोगवटादार हे तक्रारवाडीतलेच आहेत, त्यामुळे या टोल नाक्याला तक्रारवाडीचं टोल नाका असं नाव द्यावं अशी आमची इच्छा आहे. आपल्या बरोबर पुणे जिल्हा शिवसेना वाहतूक सेल सहकार सेनेचे अध्यक्ष पोपट शेठ खिंगरे आहेत. काय सांगाल तुम्ही तुमच्या गावाचं नाव, तुमच्या स्टॉपचं नाव, ज्या ठिकाणी तुम्ही सतत लहानपणापासून बागडता ते जाण्याच्या मार्गावर आहे, काय वाटतं तुम्हाला? एक मी म्हणजे प्रशासनाला सूचित करू इच्छितो, काही झालं तरी मी स्वतः पत्रव्यवहार केलेला आहे. मी ग्रामपंचायत पहिला पत्रव्यवहार केला सरपंचाच्या लेटर पॅडवरती, परत गावामध्ये आम्ही जनजागृती करून तक्रारवाडी हे नाव टोल नाक्याला देण्यात यावं म्हणून ग्रामसभा घेतलेली आहे. ग्रामसभेचं पण पत्र आम्ही राष्ट्रीय प्राधिकरण आपलं नॅशनल हायवे वारजे ऑफिस 965 संत ज्ञानेश्वर महाराज 965 पालखी महामार्ग या नावाने आम्ही ग्रामपंचायत ठराव घेतलेला आहे. तो ठराव आम्ही मी स्वतः वारजेला पोच केलेला आहे. त्याची पोच आमच्याकडं पोच आहे त्याची, तर आम्ही सगळं करून हे टोटल आता ह्याच्यावरती महिन्यापासून तक्रारवाडी टोल नाका पेपरला बातम्या येत आहेत. स्थानिक लोकांना टोलमधून माफी मिळावी या हिशोबाने जवळजवळ म्हणजे महिनाभर बातम्या येत होत्या. तर महिनाभर बातम्या आल्या तरी त्या तक्रारवाडी टोल नाका म्हणूनच येत होत्या. तर त्यानंतर आम्ही त्यामुळे दुर्लक्ष केलं. आम्ही फक्त लक्ष ठेवून होतो. आज इथं ऑफिसमध्ये बोर्ड लावला होता, म्हणजे बोर्ड पडला होता यांच्या स्टोर रूम मध्ये, तर तिथे तक्रारवाडी नाव लिहिलं होतं. आणि आज आता ते काल अचानक रात्री दुपारी बसवल्यानंतर आज असं लक्षात आलं की तिथे बेलसर नाव चिकटवलेलं आहे. तर नाव चिकटवलेलं असल्यामुळं ते म्हणजे राजकीय हेतूने केलं किंवा काही हेतूने केलं, काय टेक्निकल अडचण असेल त्याच्याबद्दल आहे. अगोदर आमचे वकील साहेबांनी अगोदर सांगितलेलं आहे की इथं आमचे पूर्ण टोटल ही 965 961 गट नंबर शेजारचा हा आमचा टोटल वडिलोपार्जित खेकडे कंपनीचाच आहे. आम्ही प्रॉपर त्या तक्रारवाडी गावचे रहिवासी आहोत. आज तक्रारवाडी गाव जरी नाव तक्रारवाडी असेल तरी तक्रारवाडी नाव का पडलेलं आहे, तर पूर्वज आमचे असे सांगतात की साकोड आणि शिवरी गावाचे वाद होते, तर ते वाद मिटवल्यामुळं आम्ही मध्ये शिववरतीच आमची तक्रारवाडी गाव टाकलेलं आहे. तर आमच्या इथं अशी काही तक्रार कधी होत नाहीये. आम्ही म्हणजे शांततेने आणि संयमाने काम, प्रशासनाला विश्वासात घेऊन काम करणारे लोक आहोत. पण आज असं दिसलं गेलंय अचानक की आमचा 965 हायवेवरचा तक्रारवाडी बस स्टॉप जो इतिहास पूर्व कालखंडापासून जो गायब करण्याचाच प्रयत्न चालू आहे. हा ग्रामस्थांच्या भावनेची खेळण्याचा म्हणजे एकदम विषय. आज जर मी उद्या मुंबईवरून किंवा पुण्यावरून एसटी मध्ये बसलो तर मला माझ्या गावाला जर उतरायचं असेल तर मला तक्रार नवीन आता माउथ पब्लिसिटीद्वारे किंवा मुखप्रचाराद्वारे बेलसर टोल नाका म्हणून नाव पडलं जाईल. तर ह्यामुळे माझा असंच प्रशासनाला एक विनंती वजा इशारा पण आहे. म्हणजे आम्ही जेवढं शांत आहोत तेवढं आक्रमक पण होऊ शकतो. आमचे काही सगळं पूर्ण कुटुंब आम्ही घेऊन इथं रस्ता रोकोला बसू शकतो. आज म्हणजे आम्ही आज एक तुमच्या मार्फत प्रशासनाला एक हे देत आहोत, पोच देत आहोत की बाबा 7 दिवसामध्ये हे बेलसरचं नाव तक्रारवाडी करून लावण्यात यावं आणि आमच्या नागरिकांच्या भावनांचा विचार करून तरुणांच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं. आणि इथून पुढे एकच कळकळीची विनंती आहे, बेलसर इथून 2 किलोमीटर पुढे आहे. बेलसर फाटा हा म्हणजे तो ऍक्च्युली पहिल्यापासून प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे आमचं तक्रारवाडी नाव शाबूत राहावं हीच आमची कदम साहेब कोण असतील त्यांचे अजून असिस्टंट त्यांनी आमची दखल घ्यावी. आणि या पोच पावती आम्ही सगळ्यांना दिलेल्या आहेत. आम्ही म्हणजे असं मोगम कुठलंही बोलत नाहीये. आज आम्ही इथून आता आम्ही इशारा वाजा एकत्र जमलेलो आहोत. इथून आम्ही पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करणार आहोत की बाबा आज आम्हाला 7 दिवसात जर तक्रारवाडी नाव लागलं नाही तर आम्ही पुढच्या रविवारी इथं सकाळी 11 वाजता रस्ता रोको होईल. बोराडोरासहित मोठे जन आंदोलन, मुला बायका पोरासहित वडील झाले सगळे घेऊन आम्ही इथं आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या भावनेसाठी आम्ही इथं एकत्र होऊन आंदोलन करू, हा इशारा तुम्ही समजून घ्यावा. ओके, धन्यवाद. आपल्या बरोबर या गावचे प्रथम नागरिक आहेत. काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावचं हा जो स्टॉप आहे, थांबा आहे, तक्रारवाडी थांबा होण्याऐवजी बेलसर टोल नाका होऊ शकतो भविष्यामध्ये, काय वाटतं तुम्हाला? मी गावचा प्रथम नागरिक या नात्याने बोलू शकतो की ज्यावेळी हा टोल नाका झाला त्याच वेळी 24/4/25 रोजी छापपत्र व्यवहार मी स्वतः
ग्रामपंचायतीच्या नावाने लेटर देऊन तक्रारवाडी नाव पडावं असं त्यांना हे निवेदन मी दिलं होतं माननीय कदम साहेब यांना. तरी पण आज काल रात्री हे नाव पाहिलं तर बेलसर हे नाव या ठिकाणी आलं. आत्ताच माझे सहकारी वकील साहेब असतील, पोपट शेट असतील, अजय असतील यांनी सांगितलं की आज जवळजवळ आम्ही 25 जण हे शांत स्वरूपात तुम्हाला निवेदन देतो. ऊस डोंगा परी रस नवे डोंगा. आमच्या गावाचं नाव तक्रारवाडी आहे. ते जितकं शांत आहे तितकंच उग्र आहे. नावाप्रमाणे शासनाने आम्हाला हे उग्र स्वरूप धारण न करता शांतपणाने त्या बेलसऱ्याऐवजी तक्रारवाडी हे नाव द्यावं. नाहीतर आम्ही 7 दिवसानंतर गुरं ढोरं आणि ह्या सकाळ आम्ही सर्व ग्रामस्थ महिला सर्वजण आम्ही इथं ठाई आंदोलन करू आणि शासनाला याचा जाब विचारू. आम्हाला उग्र स्वरूप काय धारण करायला लावू नका. आमच्या याचा विचार करा. आमचा इतिहासच इतक्यात अस्तित्वच आमच्या गावचं नाहीसं होते. जे करतं माणूस कशासाठी? नावासाठी. आमचं नाव इथलं पुसलं जातं. मुळात तक्रारवाडी या गावाला शिवरी, साकुर्डा आणि बेलसर ह्या सीमा आहेत. या तिन्ही सीमाचं असणारं एक छोटंसं दर्दी असणारं हे गाव तालुक्यात 1 नंबरचं बक्षीस मिळवणारं सर्व क्षेत्रात नावपूर्ण असणारं एक गाव आहे. आणि या गावाचं जर नावच पुसत असेल तर या गावाला चीड येणारच आहे. नावाप्रमाणे शासनाने या गावाला वागायला लावू नका. आम्ही हे थोडं निवेदन देतो शांत स्वरूपात. याचा विचार शासनाने करावा आणि बेलसराऐवजी तक्रारवाडी हे नाव तिथं टाकून द्यावं. आमचं बाकी काहीही नाही. अशा प्रकारे या गावामध्ये हा जो विषय आहे गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्ग 965 वरील तक्रारवाडी फाटा हे नाव पुसून कुठेतरी त्या गावाचं गावपण जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आणि आज आपल्या या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तक्रारवाडी ग्रामस्थांनी ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत, येत्या 7 दिवसामध्ये जर प्रशासनाने याच्यावर कारवाई केली नाही तर या ठिकाणी तर प्रथम तक्रारवाडीच नावाचा बोर्ड लागलेला होता. परंतु काही या ठिकाणी राजकीय डावपेच म्हणा किंवा काही राजकारण याच्यामध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी टोल प्लाझा बेलसर हे स्टिकरने चिटकवण्यात आलेले. स्टिकरने पण त्याच्या अगोदर टोल प्लाझा तक्रारवाडी होतं. म्हणजे अशा प्रकारचे ज्या कुरघोड्या आहेत ह्या चांगल्या नाहीत. गावाचं गावपण जाण्याची शक्यता आणि कुठेतरी या गावातल्या नागरिकांनी प्रशासनास अल्टिमेटम दिलाय की येत्या 7 दिवसात जर या ठिकाणी तक्रारवाडी नाव नाही लागलं तर या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन, रास्ता रोको असेल, त्यामध्ये आमच्या संपूर्ण गावातील ग्रामस्थ, वृद्ध, महिला, पुरुष, विद्यार्थी, जनावर, गुरंढोरांसकट या रस्त्यावर येऊन बसणार आहेत. बघूया प्रशासन यावर कुठली कारवाई करते. धन्यवाद. तक्रारवाडी टोल नाक्याला नाव लागलंच पाहिजे. बेलसर या नावाऐवजी तक्रारवाडी टोल नाक्यात नाव लागलंच पाहिजे. अरे कोण म्हणतो लावणार नाही? कोण म्हणतो लावणार नाही? कोण म्हणतो लावणार नाही? तक्रारवाडी नाव आमच्या हक्काचं. तक्रारवाडी नाव आमच्या हक्काचं. आज या ठिकाणी 965 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या तक्रारवाडी फाट्यावर आपण आहोत. बेलसर फाटा, तक्रारवाडी फाटा हा वाद चालू असताना येथील शेतकरी आपल्या बरोबर आहे. तुमचं नाव काय? तेजस केंद्रे. तेजस दादा, काय झालं? सर, मी येण्याच्या वाल्यांना खूप विनंती केली होती की ह्या बोर्डमुळे खूप अडथळे येतात आम्हाला जायला यायला. की आमची एक विनंती होती की बाबा हे बोर्ड आमच्याच जागेमध्ये, हे शेती आमची, आम्हाला जायला यायला अडचण होते की बाबा तुम्ही हे बोर्ड आमच्या कोपऱ्याने दोन्ही घ्या जेणेकरून आम्हाला पण त्रास व्हायचा नाही, पुढे लोकांना पण त्रास होणार नाही. त्यांना मी खूप निवेदन केलं पण ते काय हटवण्याचं मानसिक नाही आणि ते ऐकत पण नाहीत. म्हणून आता 7-8 दिवसानंतर तक्रारवाडीचं आंदोलन आहे. त्या आंदोलनात आम्ही हे करणारच आहे. मानणार आहे विषय. इथे एक 1.5 एकर क्षेत्र आहे सर आमचं. 1.5 एकरात किती बोर्ड लावले तिथे? 3 बोर्ड लावले त्यांनी सर. ते कुठले आहेत? राष्ट्रीय महामार्ग 2 एक तिकडे पुढे एक लावलेला आणि डीपी पण आहे. डीपीचं सांगितलेलं आहे पण जायला खूपच अडचण होते ना आणि ते ऐकत पण नाही. आम्ही काय बोललो, निवेदन केलं की बाबा आमच्याच जागेत लावा, फक्त दोन्ही कोपऱ्यांवर लावा बांधण्याच्या, जेणेकरून आम्हाला जायला मार्ग मोकळा राहील आणि अडचण होणार नाही. पण ते निवेदन काही घेत नाही. व्यवसायाला पण अडचण होते आणि काही जागा तर व्यवसाय चालू होईल पण या बोर्डमुळे सगळ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ओके, धन्यवाद. म्हणजे तुम्ही आंदोलन करणार? आंदोलन करणार आहे. ओके, धन्यवाद.
कैलास जगताप यांनी केलेला हा उद्योग आहे माहिती नसेल तर सांगतो कुणी करू दे ना आम्हाला काय